भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे। त्यानंतर जाऊया सोलापूरमध्ये, आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, कारण सोलापुरात सुद्धा अर्थात असाच उत्साह असणार आहे। नक्कीच विक्रांत, आपण जर बघायला गेलं तर न्यूझीलंड आणि भारताच्या सामन्यामध्ये भारताने जे आहे ते विजय प्राप्त केल्यानंतर सोलापुरातील जे क्रिकेट प्रेमी आहेत ते आनंद उत्सव साजरा करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरातील जे क्रिकेट प्रेमी आहेत ते आनंद उत्सव साजरा केल्याचं चित्र दिसते। मोठ्या उत्साहात जे आहे त्यांनी जे आहे ते फटाकेबाजी असेल ते करतानाचं चित्र दिसते। आपण त्याच्याकडून जाणून काय सांगाल, एकंदरीत कशा प्रकारे भावना आहे? तब्बल 11 वर्षानंतर ज्या आम्हाला कपची उत्सुकतेनं आतुरता होती, तो कप आज भारतानं विजयाचा झेंडा फडकावत, भारताचा झेंडा फडकावत त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं विजय प्राप्त केलेला आहे। हम भी किसी से कम नाही, ही ताकद आपल्या भारताच्या सर्व खेळाडूंनी आजच्या या मॅच मधून दाखवून दिलेली आहे। गेल्या कित्येक दिवसापासून आम्हाला या कपची उत्सुकता होती, हा कप आमच्या भारताच्या पदरात कधी पडतो आणि तो आम्ही कष्टाने मिळवणार याकडे सर्वांची उत्सुकता होती। गेल्या कित्येक दिवसापासून क्रिकेट प्रेमींमध्ये हिटमॅन रोहित शर्मा असो, विराट कोहली असो, शुभम गिल असो, कोणी असो, प्रत्येक खेळाडू हा तितकाच या विजयाला पात्र आहे। या सर्व खेळाडूंचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो। आपण जर बघितलं गेलं तर बॉलर असेल, फिल्डर असेल आणि बॅट्समन असेल, या सर्वांनी भारताच्या टीमसाठी मोठ्या उत्साहात काम केल्याचं चित्र दिसते। कशा प्रकारे बघताय या विजयाकडे? विजयाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जशी आपली दीपावली साजरा होते तशी दीपावली आज मला बघायला भेटत आहे। त्या दीपावलीच्या पल्ल्याड आजचा दिवस एन्जॉय होत आहे। सगळ्या माणसामध्ये खर्च जेवढा आपण म्हणतो त्याच्या पल्ल्याड खर्च करून स्वतःची आपली उत्साह असं फटाकड्यामध्ये आणि शॉट वाजवण्यामध्ये असं दाखवत आहे सगळे पब्लिक। आणि जल्लोष होत आहे, विजय होत आहे, विजयाची गोष्ट होत आहे, सगळ्या चौकात सगळ्या गल्लीमध्ये एकच होत आहे। आपल्या क्रिकेटचा जल्लोष दाखवत आहे, सगळ्या पब्लिकमध्ये एकच दिसत आहे, आपला आजचा जल्लोष दिसत आहे। विक्रांत, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये देखील मोठ्या उत्साहात जे आहे ते क्रिकेट प्रेमी जे आहे ते मोठा आनंद उत्सव साजरा करत असल्याचं चित्र दिसतंय। एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरातील प्रत्येक चौकामध्ये जे आहे ते भारताचा तिरंगा असेल। नाही, खरं आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय, परंतु हा आनंदोत्सव हा केवळ भारतापुरता मर्यादित नाहीये। हा सामना जिथे झाला त्या दुबईमध्ये सुद्धा आनंदोत्सवच पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी निमिष पाटगावकर आहेतच तिकडे, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया। निमेश, खरं तर आपण पाहतोय, आपण हा संपूर्ण सामना पाहिला, तुम्ही स्वतः स्टेडियम मधून हा सामना पाहिलात, मॅचचा टर्निंग पॉइंट नेमका काय वाटला? म्हणजे श्रेयस अय्यरची एक कॅच सुटली, तो मॅचचा टर्निंग पॉइंट होता का हार्दिक पांड्याने मारलेला 1-4 1-6 हा मॅचचा टर्निंग पॉइंट होता? कोणता पॉइंट होता जिथे ही मॅच फिरली आणि पुन्हा एकदा भारताच्या खिशात आलेली आहे? माझ्या दृष्टीने ना क्रिकेटमध्ये कायम फलंदाजीला महत्व दिलं जातं, पण माझ्या दृष्टीने मॅचचा टर्निंग पॉइंट सकाळी होता जेव्हा कुलदीप यादवने सचिन रवींद्रला जो बोल्ड काढला आणि पुढच्याच ओव्हरमध्ये विल्यमसनला बाद केलं। या दोन विकेट लवकर मिळाल्यामुळे आपण न्यूझीलंडला रोखू शकलो 250 पर्यंत। हा खरा पहिला टर्निंग पॉइंट होता। नंतरचा टर्निंग पॉइंट, हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हार्दिक पांड्याने 6 मारली आणि थोडं टार्गेट कमी केलं वगैरे, पण जर का न्यूझीलंडने आपण रोखू शकलो नसतो आणि अजून 25-30 जर जास्ती केल्या असत्या तर त्यांची जी सुरुवात होती ते बघतात नक्की ते करतील असं दिसत होतं। तर तेव्हा जे कुलदीपने 2 विकेट काढल्या, हा माझ्या दृष्टीने मॅचचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे। नंतर टर्निंग पॉइंट बरेच आले, जेव्हा आपण जिंकायच्या जवळ असताना राहुल चांगला खेळला, हार्दिक पांड्या चांगला खेळला, पण माझ्या दृष्टीने कुलदीप यादवच्या 2 विकेट्स हा फार मोठा टर्निंग पॉइंट होता। कारण सचिन रवींद्र का सुटला असता आणि 20-30 रन जास्ती काढल्या असत्या तर आपल्याला कठीण झालं असतं। नाही, अगदी खरं, यामध्ये आणखी एका गोष्टीविषयी बोलावं लागेल। आपण मगाशी मिस्टर कॅप्टन यांच्या कमबॅक विषयी बोललो, मात्र मिस्टर कॅप्टन यांच्यावर काही दिवसांपासून जी टीका होत होती, अनफिट आहे वगैरे रोहित शर्मा, त्याला आता सनसनीत प्रत्युत्तर दिले रोहित शर्माने असं म्हणायचं या सामन्यातून? हो, म्हणजे त्याने खेळून तर दिलंच आहे प्रत्युत्तर, कॅप्टन्स इनिंग त्याला खेळलाच आहे की त्याच्या ज्या फिटनेस बद्दल जे टीका होत होत्या, आता शेवटी त्याचं वय हे त्याच्या बाजूने नाही आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पण रोहित शर्मा असा प्लेअर आहे, त्याचं हँड आय कोऑर्डिनेशन आणि त्याचा जर का टच असेल तर तो खडे खडे मारतो आणि आज सुद्धा त्याने बरेच फटके तसेच खेळला। तो ज्या याच्यावर तो बाद झाला तो सुद्धा 11 डॉट बॉल गेल्यावर तो फ्रस्ट्रेट होऊन पुढे येऊन मारायला गेला।
रोहित शर्मा हा विराट कोहली सारखा नाही की जो रोटेट करून 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 टार्गेट पर्यंत जाईल आणि मग शेवटी टार्गेट जिंकेल. हो. तो खडे खडे मारूनच जिंकेल. त्यामुळे फिटनेसच्या चर्चा अजूनही चालू राहतील, पण आज त्याने सगळ्यांची तोंड बंद केली आहेत ती त्याच्या फॉर्मने. कारण या स्पर्धेत त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय होता बॅटिंगचा, पण या स्पर्धेत त्याने 72 रनची खेळी करून सगळ्यांची तोंड बंद केले हे मात्र नक्की. बरं, रोहित शर्मा खेळलाय हे खरं आहे, पण त्याला बऱ्याच जणांची साथ सुद्धा लाभली ना. म्हणजे शुभमन गिलनं 50 चेंडूमध्ये 31 धावा केल्या, श्रेयस अय्यरनं 62 चेंडूत 48 धावा केल्या. या सगळ्यांच्या साथीनं खरं तर भारतानं हा विजय खेचून आणलाय. धन्यवाद निमिष, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. निमिष पाटगावकर आपले प्रतिनिधी थेट दुबईमधून ज्या स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता त्या स्टेडियमच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले होते. त्यांनी हा संपूर्ण सामना स्टेडियमच्या आतून अनुभवलेला आहे आणि निमिष आपल्यासोबत जोडले गेलेले होते. आता आपण बातमी पाहतोय ती खरं तर भारताच्या विजयाची. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी झालेला आहे. 2025चा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी हा भारतानं जिंकलेला आहे. आपण ही दृश्य पाहतोय. खरं तर या स्क्रीनवर जी दृश्य आहेत ती आनंदोत्सवाची दृश्य आहेत. दुबईमधली ही सगळी दृश्य, दुबईमध्ये असलेले भारतीय संघाचे चाहते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद. हा आनंद केवळ दुबईत नाहीये, संपूर्ण भारतभर हाच आनंद पाहायला मिळतोय. कारण भारतीय संघानं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे आपल्या नावावर केलेलं आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ट्विट करून आपल्या संपूर्ण संघाचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांचं कौतुक केलेलं. आणि ही दृश्य आहेत मुंबईच्या रस्त्यांवरची, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या रस्त्यांवरची, किंबहुना देशातल्या प्रत्येक राज्यातल्या रस्त्यांवरची ही दृश्य. हातामध्ये तिरंगा घेतलेली ही तरुणाई, चेहऱ्यावर आनंद असलेली ही तरुणाई आणि गाण्याच्या तालावर थिरकणारी ही तरुणाई. आणि या सगळ्याचं कारण फक्त एक आहे. ते कारण आहे ते म्हणजे भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकलेली आहे, आपल्या नावावर करून घेतलेली आहे. ही पुन्हा एकदा आपण दृश्य पाहतोय. हे फटाके सुद्धा लावून आतिषबाजी केली जाते. ही आतिषबाजी कशासाठी आहे? का तर भारताचा संघ, आपल्या भारताचा संघ, आपला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेला आहे. फटाके फोडून मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली जाते. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारतानं काय सिद्ध केलंय तर भारतच चॅम्पियन आहे हे भारतानं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. दुबईमध्ये हा फायनलचा सामना रंगलेला होता. न्यूझीलंडच्या विरोधात भारतानं आपला सामना जिंकलेला आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा आपल्या नावावर केलेली. बच्चे कंपनी सुद्धा हा सामना पाहण्यासाठी म्हणून दुबईमध्ये पोहोचलेली होती आणि त्या स्टेडियम बाहेरच्या आपण या प्रतिक्रिया पाहिल्या. आनंद हा बच्चे कंपनीमध्ये सुद्धा आहे, तरुणांमध्ये सुद्धा आहे, वृद्धांमध्ये सुद्धा आहे, महिलांमध्ये सुद्धा आहे. अगदी अबाल वृद्धांमध्ये प्रचंड आनंद, प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. आणि रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा देण्यात आलेली आहे. रोहित शर्मा यानं आज आपला कमबॅक केला. रोहित शर्मा हा क्रीजवर टिकून राहिला. रोहित शर्मानं उत्तम फलंदाजी केली आणि रोहित शर्मानं भारताला विजयापर्यंत खेचून नेलं. रोहित शर्मानं नेमकी काय कामगिरी केली ते सुद्धा आपण पाहणार आहोत. रोहित शर्मानं 83 चेंडूमध्ये 76 धावा केल्या. कॅप्टन्सीची जी पारी असते, कॅप्टनची जी खेळी असते, कर्णधाराची जी खेळी असते ती रोहित शर्मानं उत्तमरित्या पार पडली. 3 षटकार रोहित शर्मानं खेचले, 7 चौकार मारलेले आहेत आणि रोहित शर्मा जिंकलेला आहे. ही दृश्य आहेत सोलापूरमधली. सोलापूरमध्ये कशा प्रकारे उत्साह साजरा केला जातोय. भारताचा तिरंगा हातामध्ये फडकवला जातोय, भगवा सुद्धा पाहायला मिळतोय, फटाके लावले जात आहेत, हातामध्ये फायर गन आहेत, त्याच्यामधून सुद्धा उत्साह साजरा केला जातोय, उत्सव साजरा केला जातोय, उत्साह दाखवला जातोय. अशी ही दृश्य